नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावांचा पहिला भाग त्याच्यामध्ये आपण आर्थिक कारणं आणि राजकीय कारणं आपले झालेले होते. राजकीय कारणामध्ये आणखीन एक आपला पॉईंट त्याच्यामध्ये शिल्लक आहे, तर त्या पॉईंटबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1857चा उठाव हा एक महत्त्वपूर्ण उठाव म्हणून ओळखला जातो आणि या इतिहासाचा आपण अभ्यास करत असताना कालच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय कारणापर्यंत आपण पोहोचलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय कारणामध्ये 1857च्या उठावाच्या राजकीय कारणामध्ये या राजकीय कारणामधलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ते कोणतं आहे, तर तैनाती फौज म्हणून ज्याला ओळखलं जातं. ओके, कोणती फौज आहे तर ती तैनाती फौज. आता हे तैनाती फौज हे नेमकं काय होतं किंवा तैनाती फौजेच्या बद्दल जर आपण विचार केला तर नेमकं कोणी सुरुवात केली, त्याचा परिणाम नेमका काय झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण इथं घेणार आहात. म्हणजे 1857च्या उठावामध्ये राजकीय कारणामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं कारण घेतलं होतं दत्तक वारसा नामंजूर विधान. दत्तक वारसा नामंजूर विधान. ओके, आणि काल आपण कोणकोणते संस्थान खालसा केले होते ते सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलात. तर आज आपण तैनाती फौज याचा आपण अभ्यास करणार आहात. इसवी सन 1798 मध्ये म्हणजे भारतामध्ये तेव्हा जो गव्हर्नर जनरल म्हणून आला त्याचं नाव आहे लॉर्ड वेल्लेस्ली. कोण आहे? लॉर्ड वेल्लेस्ली. हा भारतामध्ये जेव्हा गव्हर्नर जनरल म्हणून आला आणि त्याने गव्हर्नर जनरल म्हणून आल्याच्या नंतर हा एक साम्राज्यवादी विस्तार धोरणाचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो. त्याही पद्धतीनं एमपीएससीने प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. मग हे लॉर्ड वेल्लेस्ली आला आणि हा लॉर्ड वेल्लेस्लीने भारतामध्ये एक जी व्यवस्था सुरुवात केली त्यालाच आपण तैनाती फौज असं म्हणतो. आपण तैनाती फौजेची सुरुवात किंवा त्याचा पहिला वापर खऱ्या अर्थाने डुप्लेच्या काळामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. कारण डुप्ले जेव्हा फ्रेंचांचा गव्हर्नर म्हणून भारतामध्ये काम करत होता तेव्हा त्याने भारतीय राजांना पैशाच्या मोबदल्यामध्ये सैनिकांचा पुरवठा करत होता. अगदी त्याच थीमवरती नंतर खऱ्या अर्थाने त्याला एक रूप देण्याचं काम कोणी केलेलं आहे? लॉर्ड वेल्लेस्लीने केलेलं आहे. म्हणून त्याला तैनाती फौजेचा जनक असंही म्हटलं जातं भारताचा विचार केला तर. मग ह्या तैनाती फौजेमध्ये नेमकं काय काय कंडिशन होत्या? म्हणजे तैनाती फौजेच्या नुसार समजा आपला भारतीय एखादा राजा आहे. ओके, हा जो राजा आहे या राजांकडे काय करायचं तर जर समजा त्या राजाने तैनाती फौज स्वीकारली तर ह्या राज्याच्या या राज्याचं म्हणजे परकीयांच्या पासून या राज्यांचं परकीयांच्या पासून संरक्षण करणं, परकीयांच्या पासून संरक्षण करणे किंवा आपण त्याला दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणतो. आता कोणत्याही राज्याचा कारभार जर आपण बघितलात तर राज्याच्या कारभारामध्ये आपल्याला दोन मुद्दे पाहायला मिळतात. एक त्या राज्याचं कोणतं प्रशासन आहे, अंतर्गत प्रशासन आहे, आणि दुसरा जर मुद्दा विचारात घेतलात तर दुसरं त्याचं कोणतं आहे तर ते बाह्य प्रशासन आहे. मग ह्या जो राजा तैनाती फौज स्वीकारेल त्या राज्याचं बाह्य संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी इंग्रजांच्या सैनिकावरती टाकली. समजा आता या संस्थानाचा राजा मी आहे, मी तैनाती फौज स्वीकारली तर माझ्या राज्याच्या बाह्य संरक्षणाची जिम्मेदारी तैनाती फौजेच्या नुसार ती कोणाची असेल तर ती ब्रिटिश सैनिकांची असेल. मग आता समजा
हे जे ब्रिटिश सैनिक आहेत, मी तैनाती फौज स्वीकारलो, मग ह्या ब्रिटिश सैनिकांना काय केलं जाईल, माझ्या राज्यामध्ये ठेवलं जाईल. पण ह्या सैनिकांच्या पूर्ण म्हणजे त्यांना जो लागणारा पैसा आहे, त्याचा जो काही खर्च आहे, तो सगळा खर्च राजा म्हणून मी उचलणार. आणि सोबतच काय करायचे, ब्रिटिश अधिकारी काय करायचे, या सैनिकांच्या सोबत माझ्या राज्यामध्ये एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवला जात होता. कोण ठेवला जात होता, एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवला जात होता. आणि हा ब्रिटिश रेसिडेंट काय करायचा, हा ब्रिटिश रेसिडेंट तो त्या राज्याच्या अंतर्गत प्रशासनावरती नियंत्रण ठेवायचा. मग हळूहळू ह्या सैनिकांच्या संख्यांची वाढ होत गेली. मग त्या राजाला तिथला खर्च करणं, त्या सैनिकांवरचा, त्याच्यामध्ये राजा एकदम काय बनू लागला, तर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनू लागली. परिणामी ब्रिटिशांनी परत धोरण राबवलं की तुम्हाला आता हे राज्य चालवण्याची ऐपत तुमच्याकडे नाही. आणि असे कारण समोर करून त्याने अनेक संस्थानं भारतामध्ये खालसा केले होते. त्याला आपण तैनाती फौज असं म्हणतो आपण. म्हणजे तैनाती फौज या शब्दाचा अर्थ मी परत सांगतोय की भारतीय राजाच्या बाह्य संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सैनिकांकडे असतील. ते ब्रिटिश सैनिक त्या राज्याच्या दरबारामध्ये ठेवले जायचे आणि त्याचा खर्च भारतीय राजा करायचा. एवढंच नव्हे, आता मी तैनाती फौज स्वीकारलो की नाही, मी ह्या संस्थानाचा राजा आहे, मी तैनाती फौज स्वीकारली, तर मी कुठल्या परकीय राष्ट्रासोबत संबंध ठेवायचे किंवा ठेवायचे नाही, याच्यासाठी मला अगोदर ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत होती. जर त्यांनी म्हटलं की तुम्ही फ्रेंचांच्या सोबत संबंध नाही ठेवायचे, तर मला तिथं कुठलाच अधिकार शिल्लक नव्हता. म्हणजे ह्या तैनाती फौजेनुसार ब्रिटिशांनी भारतातले अनेक संस्थानं खालसा केले. म्हणून भारतीय जे काही संस्थानिक होते त्यांच्यामध्ये प्रचंड अशी एक नाराजी पसरली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि त्यांनी प्रचंड ताकदीने 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. मग आपली तैनाती फौज सुरू झाली. तैनाती फौज सुरू झाल्याच्या नंतर तैनाती फौज ज्या वर्षी सुरू झाली त्याच वर्षी तैनाती फौज स्वीकारण्यात आली 1798. त्याच्यानंतर 1799, म्हणजे 98ला तैनाती फौज सुरू झाली, त्याच्यानंतर 99 आणि त्याच्यानंतर परत 1799, परत त्याच्यानंतर 1801, त्याच्यानंतर 1802, त्याच्यानंतर 1803 आणि त्याच्यानंतर 1804. हा, हे कोणत्या वर्षी कोणी तैनाती फौज स्वीकारली यावर ती बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणून हा पॉइंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून तो ओळखला जातो. मग आपण इथं जर बघितलात 1798 मध्ये हैदराबाद म्हणजे तैनाती फौज स्वीकारणारा भारतातला पहिला राजा म्हणजे हैदराबादचे कोण आहेत, तर ते निजाम आहेत. आणि ते कधीचा आहे, 1798चा आहे. त्याच्यानंतर 1799ला म्हैसूरच्या राजाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. 1799 मध्ये तंजावर प्रांताने काय केली, तैनाती फौजेचा स्वीकार केला. म्हणजे 1798ला हैदराबाद, 1799ला म्हैसूर, परत 1799ला कोण आहे, तंजावर, आणि 1801ला अवध प्रांताने त्याचा स्वीकार केला. 1802ला कोणी, तर पेशव्यांनी स्वीकार केला. 1803ला कोणी स्वीकार केला, भोसल्यांनी स्वीकार केला. आणि 1804ला म्हणजे शिंदे यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. ओके, म्हणजे 1798, 1799, 1799, 1801, 1802, 1803, 1804. पहिला राजा निजाम, त्याच्यानंतर म्हैसूर, त्याच्यानंतर तंजावर, त्याच्यानंतर अवध, त्याच्यानंतर पेशवा, त्याच्यानंतर भोसले, त्याच्यानंतर शिंदे.
हे प्रमुख आपण 1857च्या उठावाचे काय म्हणून त्यांना ओळखतो आपण? राजकीय कारण म्हणून त्यांना आपण ओळखतो. यस, 1857च्या उठावाचं तिसरं कारण आपण जर पाहिलात तर त्याच्यामधलं प्रमुख कारण म्हणजे कोणतं आहे बघा. एक नंबरला त्याच्यामध्ये एक पुढचं तिसरं कारण येतं सामाजिक. 1857च्या उठावाचे तिसरे कारण सामाजिक व ज्याला आपण कोणतं कारण असं म्हणतो आपण तर त्याला धार्मिक कारणे म्हणून त्यांना आपण ओळखतो. सामाजिक व कोणते कारणे आहेत तर ते धार्मिक कारणे आहेत. मग ह्या सामाजिक आणि धार्मिक कारणांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा त्यातलं पहिलं विधान असं आपण सांगू शकतो की जे काही ब्रिटिशांचे जे काही ख्रिश्चन मिशनरी होते, ओके, ब्रिटिशांचे जे काही ख्रिश्चन मिशनरी होते, या मिशनरांनी सैनिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने भारतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असताना त्यांनी केवळ आपल्या धर्माचीच बाजू नाही सांगितली, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून हिंदू आणि त्याच्यानंतर मुस्लिम धर्मांवरती प्रचंड टीका केली जात होती. परिणामी आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये ह्या आपल्या धर्माची जी काही हेटाळणी होत आहे किंवा आपल्या धर्माची जी बदनामी होत आहे हे भारतीय लोकांना पचलंच नाही. एवढंच नव्हे, ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक आपल्या ज्या काही पारंपरिक चालत आलेल्या, पारंपरिक ज्याला आपण काय म्हणतो आतापर्यंत चालत आलेल्या चालीरीती, ओके, ज्या आतापर्यंत आलेल्या काय आहेत तर त्या चालीरीती आहेत किंवा आपल्या हिंदू धर्मामधल्या ज्या काही प्रमुख प्रथा होत्या त्या वाईट प्रथा ब्रिटिशांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जसं की आपण असं म्हणतो, जसं विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता तो ब्रिटिशांनी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपल्याकडं सती प्रथा नावाची एक अशी क्रूर प्रथा होती, सती प्रथा सुद्धा त्यांनी बंद केली. त्याच्यानंतर गुलामगिरी सारख्या प्रथा आपल्या भारतामध्ये होत्या त्याही त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. ज्या काही आपल्याकडं अनिष्ट प्रथा होत्या त्या अनिष्ट प्रथेवरती ब्रिटिशांनी घावा घालण्याचा प्रयत्न केला. आणि हा घटना किंवा हे जे काही मुद्दे आहेत हे भारतीय लोकांना असं वाटलं की ब्रिटिश आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि आमच्या धर्माच्या पारंपरिक प्रथा मोडून काढत आहेत आणि आपल्या लोकांच्या धार्मिक भावना या ठिकाणी काय केल्या तर त्या दुखावल्या गेल्या. परिणामी भारतातले लोक 1857च्या उठावामध्ये आपल्याला सहभाग नोंदवताना दिसून येतात. असे पुष्कळ कारणं आहेत. ओके, म्हणजे काय, ब्रिटिशांच्या आपण परत पुढे आलात, ब्रिटिश काय करायचे, वर्णभेद मानत होते. ब्रिटिश काय करायचे, वर्णभेद मानायचे, म्हणजे ते रंगाने गोरे होते आणि आपले भारतीय लोक रंगाने काळे होते. मग हे काळ्या लोकांना ब्रिटिश काय म्हणायचे, डुक्कर अशा शब्दांना संबोधायचे, म्हणजे आपल्या भारतीयांना ते डुक्कर असं म्हणायचे. आणि भारतीय लोकांना इतकी हीन दर्जाची ते वागणूक द्यायचे, त्याचाही राग आपल्या भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड दाटून भरलेला होता. त्यांनी तर सरळ असं लिहून ठेवायचे त्यांच्या बार अँड रेस्टॉरंटवरती, आम्ही एखाद्या वेळेस आमच्या बार अँड रेस्टॉरंटमध्ये कुत्र्याला प्रवेश देऊ पण आम्ही कुठल्याही भारतीयांना प्रवेश देणार नाही. इतकी हीन दर्जाची वागणूक हे लोक तिथून आले आणि आपल्या देशाच्या मूळ लोकांना ह्यांनी इतकी वाईट अशी वागणूक दिली. नक्कीच भारतीयांच्या मनामध्ये राग उद्भवणार याबद्दल कुठलंही दुमत नाही. त्याच्यानंतर आपण याच कारणामध्ये सामाजिक कारणांचा आढावा घेत असताना आणखीन आपण काही गोष्टीचा जर विचार केलात तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. ओके, मग त्याच्यामध्ये बघा आपण परत पुढे आलात, ब्रिटिशांनी काय केलं बघा, भारतामध्ये धार्मिक कर आकारायला सुरुवात केलं. कोणतं कर, धार्मिक कर. ओके, धार्मिक कर आकारत असताना ब्रिटिशांनी काय केलं,
ब्रिटिशांनी काय केलं, धार्मिक कराचा जर आपण विचार केला तर हिंदू आणि मुस्लिम, हिंदू आणि मुस्लिमांचे, हिंदूचे काही आपले पवित्र स्थळ म्हणजे मंदिर होते आणि मुस्लिमांच्या ज्या काय होत्या, ज्या मस्जिद होत्या, यांच्या ज्या काही मालमत्ता होत्या, या मालमत्तेवरती ब्रिटिशांनी काय केले तर ते कर आकारायला सुरुवात केली आणि ह्याच्यामुळं भारतीय लोकांच्या मनामध्ये परत आणि प्रचंड अशी चीड निर्माण तयार झाली. म्हणजे खूप असे कारण आहेत, सामाजिक आणि धार्मिक कारणामध्ये आपण प्रचंड असे वेगवेगळे उदाहरणं देऊ शकतो, ज्याच्यामुळं आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये प्रचंड अशी काय निर्माण झाली तर ती चीड निर्माण झाली. आता आपण ह्या धार्मिक कारणाचा आपण जर पुढचा आढावा जर आपण घेतलात तर इसवी सन 1850 मध्ये लॉर्ड डलहौसीने, कोणत्या वर्षी, इसवी सन 1850 मध्ये लॉर्ड डलहौसी याने धार्मिक निसमर्थता कायदा त्याने मंजूर केला. धार्मिक निसमर्था कायदा. आता ह्या धार्मिक निसमर्था कायद्यानुसार तर ब्रिटिशांनी त्यांच्या अन्यायाचा तर त्यांनी कळसच रचलेला होता. ह्या 1850च्या धार्मिक निसमर्थाच्या कायद्यानुसार की समजा मी हिंदू आहे, ओके, आणि आता माझं सगळं कुटुंब कुठल्या धर्माचं असेल, हिंदू धर्माचं असेल, आणि समजा मी भविष्यामध्ये काय केलो, मी धर्मांतर केलो, समजा मी उद्या ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, तर या कायद्यानुसार कोणता अधिकार देण्यात आला की जर एखादा व्यक्ती मूळ धर्म सोडून जर तो दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर दुसऱ्या धर्मात गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्तीवरती दावा करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे मी मूळ हिंदू मधून जेव्हा ख्रिश्चन मध्ये गेलो, माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती मला त्या ठिकाणी दावा ठोकण्याचा अधिकार या कायद्याने मिळाला. आणि असे प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांनी भारतामध्ये काय केलं तर ते भारतीय लोकांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम आपल्या भारतीयांच्या मनामध्ये तीव्र असा एक काय केला तर तो संताप पसरलेला होता. आणि जमेल त्या पद्धतीने भारतीय लोक 1857च्या उठावामध्ये आपल्याला सहभाग नोंदवताना दिसून येतात. ओके, आता हे सगळे आपण कशामध्ये सांगतोय, 1857च्या उठावाचे सामाजिक आणि धार्मिक कारणामध्ये सांगतोय. एवढंच काय 1857च्या उठावामध्ये जे काही आपले हिंदी सैनिक होते, म्हणजे भारतीय सैनिक, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपले हिंदूंचे सैनिक, हे जे हिंदी सैनिक होते, ह्या हिंदी सैनिकांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवला. कारण हे जे आपले हिंदी सैनिक होते, ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून या भारतीय सैनिकांना प्रचंड हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. यांना जास्त काम आणि कमी पैसा आपल्या भारतीय सैनिकांना मिळत होता. भारतीय सैनिकांनी कितीही जरी चांगलं काम केलं तर त्यांना प्रमोशन दिलं जात नव्हतं. सुभेदार या पदाच्या वर आपल्या भारतीय सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं प्रमोशन नव्हतं. सैनिकांमधले अतिशय वाईट कामं आपल्या भारतीय सैनिकांना करायला भाग पाडलं जात होतं. हिंदी सैनिकांना टिक्का लावण्यावरती बंदी आणली. हिंदी सैनिकांना हातामध्ये गंडे बांधण्यासाठी, दोरे बांधण्यासाठी बंदी आणली. हिंदी सैनिकांना दाढी वाढवण्यासाठी बंदी आणली. हिंदी सैनिकांना डोक्याचे केस वाढवण्यासाठी बंदी आणली. असं वेगवेगळ्या कारणामुळं आपल्या हिंदी सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि सैनिकांनी सुद्धा 1857च्या उठावामध्ये प्रचंड ताकदीने असा सहभाग घेताना आपल्याला दिसून येतं.
ओके, म्हणजे हे सगळे आपण कोणते कारण म्हणतोय तर 1857च्या उठावामधले सामाजिक धार्मिक कारण आपण त्याला म्हणतोय. आणि ते हिंदी सैनिकांनी उठाव का केला तर त्याच्या मागच्या आपल्याला हे सगळे घटना आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मग आपण परत बघा 1857च्या उठावामधलं खूप जास्त वेळा जे परीक्षेला विचारलेलं कारण आहे ते कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणतं आहे तर ते तात्कालिक कारण आहे. कोणतं कारण आहे? तात्कालिक कारण आहे. हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण परीक्षेला बऱ्याचदा विचारताना आपल्याला दिसून येतं. तर तात्कालिक कारण काय होतं तर सरळ सरळ पक्क डोक्यात ठेवायचं ते कोणतं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो? काडतूस प्रकरण आहे. काडतूस प्रकरण काय होतं तर इसवी सन 1856 पर्यंत ब्रिटिश सैनिकांकडे जी बंदूक होती ती बंदूक म्हणजे कोणती होती? ब्राउन बेस नावाची बंदूक होती. आणि ही ब्राउन बेस 1856 मध्ये ब्रिटिशांनी ही बंदूक बंद केली आणि या बंदुकीच्या ऐवजी रॉयल एनफिल्ड नावाची बंदूक सैनिकांना वापरण्याची सक्ती करण्यात आली. आणि हे जे रॉयल एनफिल्ड नावाची जी बंदूक होती या बंदुकीसाठी जे काडतूस वापरलं जात होतं त्या काडतुसाचं आवरण गाय आणि डुकराच्या चरबीपासून बनवलं जात होतं. आणि गाय ही हिंदूमध्ये पवित्र आहे, डुक्कर हे मुस्लिमांमध्ये वर्ज्य मानलं जातं. परिणामी हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि या काडतूस प्रकरणामुळे खऱ्या अर्थाने 1857च्या उठावाची सुरुवात आहे किंवा उठावाची ठिणगी पडलेली आहे. मग हा उठाव नेमका कशा पद्धतीने पसरला तर तोही पॉइंट आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर या उठावाची जर आपण सुरुवात जर बघितली तर तुम्हाला पहिली तारीख दिसते 29 मार्च 1857. तारीख कोणती आहे? 29 मार्च 1857 ला ती छावणी कोणती होती विद्यार्थी मित्रांनो? बराकपूर छावणी होती. बराकपूर छावणी मधील सैनिकांची कितवी बटालियन होती? 34वी बटालियन होती. ह्या 34व्या बटालियनचा एक हिंदी सैनिक म्हणजे कोण आहे? मंगल पांडे आहे. आणि या मंगल पांडेने काय केलं? ह्या 34व्या बटालियनची जेव्हा कवायत चालू होती त्यावेळेला हा मंगल पांडे आला आणि ह्या सैनिकांना आव्हान करतो, जर काडतुसाचं आवरण दाताने काढून जर तुम्हाला तुमचा धर्म बुडवायचा नसेल तर तुम्ही सगळे माझ्या मागे या, असं आव्हान करणारा ह्या बराकपूर छावणी मधला एक हिंदी सैनिक म्हणजे कोण आहे? मंगल पांडे आहे. आणि मंगल पांडेने काय केलं हो? सगळ्या सैनिकांना आव्हान केल्याच्या नंतर बरेच सैनिक मंगल पांडेच्या मागे आले आणि मंगल पांडेला म्हणजे काडतूस वापरण्याची सक्ती करणाऱ्या लेफ्टनंट बॉग वरती ह्या मंगल पांडेने गोळ्या झाडला आणि त्याला जखमी केलं. याच वेळेला मंगल पांडेने मेजर हुसेन वरती त्याने काय केला? गोळ्या झाडल्या आणि त्याची काय करण्यात आली? हत्या करण्यात आली. आणि अशा पद्धतीनं 1857च्या उठावाची ठिणगी कुठं पडली? 1857च्या उठावाची ठिणगी कोणत्या छावणीमध्ये पडली या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे? बराकपूर आहे. आणि मंगल पांडेला पकडण्यात आलं. मंगल पांडेला पकडून देणारा एक त्याचा सहकारी होता आणि त्या सहकार्याने मंगल पांडेला पकडून देण्यामध्ये तिथं यश मिळालं. आणि हे सगळा घटनाक्रम चालू असताना मंगल पांडेला पकडण्यात आलं आणि मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. आणि 1857च्या उठावामध्ये फासावर जाणारा पहिला क्रांतिकारक म्हणून ज्याचं आजही सन्मानाने नाव घेतलं जातं ते व्यक्ती म्हणजे कोण आहेत तर ते मंगल पांडे आहे. ओके, मग मंगल पांडेला फाशी दिल्याच्या नंतर 8 एप्रिलच्या नंतर 10 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेचा असणारा सहकारी
ज्याचं नाव आहे ईश्वरी पांडे याने काय केलं, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केलेला होता. अशा पद्धतीनं 1857च्या उठावाची ठिणगी इथं पडली. पण उठावाची सुरुवात मात्र कुठून झाली, तर उठावाची सुरुवात ठिणगी पडली वेगळं आणि उठावाची सुरुवात कुठून झाली, तर ती छावणी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, मेरठ छावणी आहे. ह्या मेरठ छावणीमध्ये ते प्रकरण कधीचं आहे, 24 एप्रिल 1857चं प्रकरण आहे. आणि या मेरठ छावणीमधील घोडदळाच्या 3ऱ्या तुकडीने काडतूस वापरण्यासाठी काय केला होता, नकार दिला होता. परिणामी ब्रिटिश सरकारला राग आला आणि ब्रिटिश सरकारने कोर्ट मार्शल या कायद्याच्या अंतर्गत 85 सैनिकांवरती कार्यवाही केली आणि या 85 सैनिकांना याने काय केलं, तर ते डांबून ठेवलं. मग बाकीचे जे सैनिक होते त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी चीड पेटली. मग घोडदळाचे सैन्य, पायदळाचे सैन्य एकत्रित आले आणि ह्या 85 सैनिकांची त्याने सुटका केली. आणि प्रत्यक्षात 10 मे 1857 रोजी प्रत्यक्षरित्या आपल्या उठावाची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. कोणत्या छावणीमध्ये उठावाची सुरुवात झाली, मेरठ. ठिणगी कोणत्या छावणीमध्ये पडली, बराकपूर. आणि उठावाची नियोजित तारीख किती होती, 31 मे 1857 होती. पण उठाव या तारखेच्या अगोदरच सुरुवात झाला. म्हणून असं बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे, नियोजित तारखेच्या अगोदर उठाव सुरू झाल्यामुळं भारतीयांना या उठावामध्ये पराभवाला सामोर जावं लागलं. ओके. आणि अशा पद्धतीनं ह्या लोकांनी मग इथून 10 मे 1857ला मेरठ छावणीमध्ये उठाव सुरू झाला. मेरठ छावणीमधून हे सगळे सैनिक कुठे गेले, दिल्लीला गेले आणि दिल्ली त्यांनी ताब्यामध्ये घेतली. दिल्लीमध्ये या भारतीय क्रांतिकारकांकडून कर्नल रिप्ले नावाचा जो अधिकारी होता, इंग्रज कर्नल रिप्ले, या कर्नल रिप्लेची काय करण्यात आली, हत्या करण्यात आली. भारतीय क्रांतिकारकांनी दिल्लीवरती ताबा मिळविला. म्हणजे 10 मेच्या नंतर हे सगळे 11 मे 1857 रोजी दिल्लीला पोहोचले आणि 12 मे 1857 रोजी, किती, 12 मे 1857 रोजी हा घटनाक्रम लक्षात ठेवा. 10 मे 1857 पासून जसजसं आपण पुढे येऊ तसतसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करत असताना हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण इथून बघा, 12 मे 1857चं जर आपण प्रकरण बघितलं, मग 12 मे 1857 रोजी दिल्लीचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यास ब्रिटिशांनी, आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी ह्याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. आणि सगळ्यांनी ठरवलं की आता या सम्राटाच्या नेतृत्वाखाली आपण काय करायचा, उठाव करायचा. पण हळूहळू हे प्रकरण काय गेलं, पेटत गेलं. दिल्लीमध्ये हे प्रकरण पोहोचलं. पण दिल्लीचा उठाव मोडून काढण्यामध्ये कोणाला यश मिळालं, लॉर्ड कॅनिंगला यश मिळालं. आणि लॉर्ड कॅनिंगच्या नेतृत्वाखाली पुन्हा सप्टेंबर 1857 मध्ये इंग्रजांनी काय केली, दिल्ली परत आपल्या ताब्यामध्ये घेतली. ओके. याचा जो पुढचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तो पुढच्या लेक्चरमध्ये आवर्जून पाहायला मिळेल. धन्यवाद.